संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे पाकपंचमी, पहिली होळी. तर शिमग्याला सुरुवात झाली आहे. आपण घाई गडबडीत एका ठिकाणावरती गेलो होतो, तर यायला थोडा उशीर झाला. चला तुम्हाला नेतो होळीवर म्हणजे ज्या ठिकाणी होळी होते त्या ठिकाणी. आणि बघूया, शीत वगैरे आणणं वगैरे हा प्रकार असतो. जमलं तर आता काळूक झाला आहे, आणायला गेलेत गावकरी मंडळी, झटपट पोचूया. तर मंडळी आपण आहे ना होळी आणायला गेलेत ना सगळेच आपले मित्र किंवा गावकरी मंडळी, तिकडे चाललो आहे. पण अर्ध्या वाटेवरती शीत आले. शीत आणणं म्हणतात, शेवरीचं झाड असतं, तर ते होळीला लागतं. तर ते एक झाड आणलं जातं. आता ढोलाचा आवाज तर तुम्हाला ऐकू असेल, काळोख आहे थोडासा, आपण बघूया पुढे. हा ही एनर्जी असते हा शिमग्याची. पोरं कमी आहेत अजून, मुंबईकर चाकरमाने यायचे. ते पहिल्या होळीला कोण फार असं नसतं, गावातलीच लहान पोरं वगैरे असतात. हा ढोलाचे आवाज ऐकून बरं वाटायला लागलं. काय रे बरोबर आणलो. ही एनर्जी असते गावाकडे शिमग्याला. कदाचित शीत तोडताना पण पोचलो असताना तर भारी मजा आली असते. हे लाकडाचे डोले जड असतात, त्याच्यामुळे पोरांना धावायला जमत नाहीये. पण वाजवण्याची म्हणतात ना कसं असते वाजवणाऱ्याची. हा आणि सगळे शीत धावतच नेतात, पोरं मजा करत नाहीत. हा पुढे जा. मोठं आणलं होतं ना, मोठं आणलं. होय बघा, एकटा माणूस सगळं शेवटी सांभाळतोय. चला, तर होळी रचायची असते, तिथे झाड आणलंय. आता शीत आणलंय. आता कोकड होली म्हणून एक छोटी होळी असते, त्याच्यासाठी थोडीशी लाकडं आणायची किंवा झाड आणायचं आहे. सो मंडळी, हा जेव्हा ढोल वाजतो तेव्हा खऱ्या शिमग्याच्या वाईब्स यायला लागतात. चला, शिमगा सुरू झालाय. गावाकडे तशी काय तरुण पोरांची काय कमी नाही हा शाळेतल्या. पायाखाली बघा रे. ए पाटिया, डोल्या दमलं. डोल्या दमलं. वाजव. हा वाजव. ऍक्च्युली ढोल जड असतो त्याच्यामुळे, तरी पण पोरं बघा. मंडळी, आता रात्री आहे ना, म्हणजे जवळजवळ 7:30 वाजलेत. आणखीन एक होळीचं झाड आणायला जातो. पण झाड की लाकडं नाही तर आणायचं. छोटं झाड काहीतरी आणावं लागेल. कुक्कड होली वाटत ना. हा, कुक्कड होली काहीतरी म्हणतात, बारकी छोटी होली असते. हा चला, कुक्कड होलीसाठी छोटेसं शीत मिळाले आपल्याला. काटे असतात शेवरीच्या झाडाला, ते काटे पहिल्यांदा काढून घ्यावे लागतात.
दोन्ही इथं आणून झाली आहेत. म्हणजे एक कोकड होली म्हणतात आणि एक मोठी होळी म्हणतात. आता सगळे भारे वगैरे घेऊन आता होळीला पूर्ण बांधणी करतील पटापट. मध्ये गॅप आहे त्याला घ्या मारून फक्त या खाली चप्पल काढण्याचे कवली घे मारायला कवले असतील काय देगरी समाज मारायचे. पातळीतली काढून घे. थोडी वाटत जरा किती 5 झाले ना? 5 आणि वरती 5. त्याला झटपट होळी बांधून घेण्याचं काम चाललंय बघा गावकऱ्यांकडून. ही मोठी होळी आणि ही कोकड होळी, छोटी होळी.
मंडळी, आता आहे ना आपण होळीला वगैरे आग घालून किंवा होळी पेटून आपण परत एकदा एका लग्नातल्या कार्यक्रमात आलो आहोत. इथे खरं तर सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यानिमित्ताने खेळ होते. तर खेळ तर सुरू आहेत. तुम्ही आता आहे ना थोड्याच वेळात गणपती वगैरे येईल ना ते देखील तुम्हाला दाखवतो. तर हे शिमग्याची म्हणतात ना वाईब्स आता हळूहळू यायला लागल्यात आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसापासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली. कारण पाकपंचमीनंतर खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या गावच्या जत्रांना किंवा खऱ्या शिमग्याला सुरुवात होते असं लोक सांगतात. सो शिमग्याला या मंडळी जाम मजा येणार आहे आणि आपले पुढील व्हिडिओ देखील असेच इंटरेस्टिंग होणार आहे. सो आता तुम्ही नमन बघून घ्या. म्हणजे फार पूर्वी पारंपरिक नमन कसं होतं तर ते असं होतं. हे बघा, मग मी तुम्हाला सकाळी भेटतो. सुप्रभात मंडळी. खरं तर आज आहे दुसरा दिवस. खरं तर काल नागपंचमी निमित्त होळीला सुरुवात झाली किंवा शिमगोत्सवाला सुरुवात झाली. पहिली होळी म्हणतात कोकणातली. खऱ्या अर्थाने या दिवसापासून शिमगोत्सवाला ऑफिशियली सुरुवात होते असं बऱ्याच लोकांची मान्यता आहे. सो मंडळी, कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर तुम्ही शिमगोत्सवाला नक्कीच या. पहिली होळी तर झाली. आता वेगवेगळ्या गावोगावी वेगवेगळे जत्रोत्सव, वेगवेगळे पालखी उत्सव, खेळे, शिमग्याचे खेळ, गोमूचा नाच, संकासूर आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला आपल्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर या व्हिडिओची मी शेवटी सांगेन, काहीतरी कोकण किनारपट्टीला सिडकोने काहीतरी जागा हस्तांतरित केली आहे किंवा काहीतरी अशी बातमी वाचलेली वरच्यावर आणि त्यानिमित्ताने काही रिॲक्शन्स यायला लागल्यात. इवन मीडियावरती किंवा पेपरला मी ते वाचलेलं. सो त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊन नंतर काहीतरी त्याबद्दल बोलू की नक्की काय आहे ते. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्यापर्यंत कुठली माहिती असेल तर. कारण कसं आहे, आपण शिमग्याच्या चढत्या ओघात येतो आणि अशा काही बातम्या येतात आणि त्याचबरोबर त्या बातमीचं असं प्रसारण होतं आणि मग ते फक्त आणि आता मुंबई गोवा हायवेचा व्हिडिओज पण यायला लागतील. कारण कसं आहे, इतर वेळी तर त्या रस्त्याकडे कोणीही ढुंकून बघत नाही. पण जेव्हा गणपती उत्सवाला तो कशेडी बोगदा जो आहे तो चालू केलेला आणि आता शिमग्याला चालू करणार, त्या मध्यंतरी कदाचित हा बोगदा चालू नव्हता. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ज्या एका वेगळ्या लेवलला आहेत किंवा वेगळ्या विषयावरती आपण त्याचा व्हिडिओ बनवू. पण शिमग्याला येत असताना गावी सावकाश या आणि सगळ्याच आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांना शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा.